हॅलो एव्हरीवन, कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस आपलं हे नवीन लेक्चर. आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल ड्युटीज यांचं इंटर रिलेशन, परत फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधलं हार्मोनियस कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने वर्क करणार, काय केस लॉज आहेत, केस लॉजनी काय इंटरप्रिट केलेलं आहे आणि ज्युडिशियरीचा या सगळ्यामध्ये काय रोल आहे, हे सगळं आपण बघितलंय. एमर्जिंग ट्रेंडला ज्युडिशियरी कशा पद्धतीने इंटरप्रिट करते आणि विविध प्रकारचे जे राईट टू लाईफचा जो ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह असेल, वायडर पर्स्पेक्टिव्ह देणं असेल, किंवा त्याचबरोबर अजून काय आहे बरं, एन्व्हायरमेंटल राईट्स असतील, त्याचबरोबर राईट टू डाय विथ डिग्निटी ह्या रिलेटेड कॉमन कॉज सारखं जजमेंट असेल, लिव्हिंग विल्स आणि युथनेशियाच्या संदर्भातलं, पॅसिव्ह युथनेशियाच्या संदर्भातलं. ठीक आहे. सो हे सगळे जजमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, पुट्टस्वामी राईट टू प्रायव्हसी, परत त्याचबरोबर जे आता जेंडर जस्टिसच्या रिलेटेड काही जजमेंट्स आपल्याला दिसतात. सो हे सगळं काय आहे, एमर्जिंग ट्रेंड्स आहेत आणि त्या एमर्जिंग ट्रेंड्सला, न्यू चॅलेंजेसला दिलेला रिस्पॉन्स आहे आपल्या ज्युडिशियरीने. ठीक आहे. आणि त्याच्यातून आपलं जे टेक्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्याचं एक वायडर इंटरप्रिटेशन आपल्या समोर येतं. आता आपल्या सिलेबसमध्ये पर्टिक्युलरली एक राईट दिलाय, कोणता? राईट टू एज्युकेशन. सो राईट टू एज्युकेशन अ मेजर एमर्जिंग राईट, एक मेजर एमर्जिंग राईट म्हणून आपण ह्याला पाहू शकतो. A right to education represents one of the most important emerging rights in Indian constitutional law. एकदम महत्वाचा एमर्जिंग राईट कुठला असेल तर तो आहे आत्ताच्या सध्याच्या कंटेक्स्टमध्ये तर तो राईट टू एज्युकेशन आहे. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये स्पेसिफिक पॉईंट दिलेला आहे त्या रिलेटेड. बाकीचे राईट्स बद्दल एवढं डिस्कशन नाहीये, फंडामेंटल राईट्स बोलून सोडलंय, पण राईट टू एज्युकेशन एक सेपरेट पॉईंट आपल्याला दिलेला आहे. कारण काय आहे तर right to education represent one of the most important emerging right in India, initially placed as a directive principle under Article 45. बघा, सुरुवातीला फक्त एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल होतं आर्टिकल 45 अंडर की राईट टू एज्युकेशन, पण आता ते काय झालेलं आहे, 21A अंडर फंडामेंटल राईट झालेला आहे. एज्युकेशन वॉज लॅटर रिकॉग्नाइज्ड ॲज अ फंडामेंटल राईट थ्रू ज्युडिशियल इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21 in Mohini Jain versus State of Karnataka. The Supreme Court held that the right to life includes the right to education as a dignity impossible without access to learning. बघा, डिग्निफाईड जीवन कधी जगणार? आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, राईट टू लाईफ इन्क्लूड करतं एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, प्रायव्हसी, या सगळ्या गोष्टी कुठे इन्क्लूड होतात तर तुमच्या आर्टिकल 21 मध्ये होतात. सो इन मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक, आपल्याला माहिती आहे राईट टू एज्युकेशनच्या रिलेटेड ही केस आहे, मोहिनी जैन. सो त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय हेल्ड केलं होतं की राईट टू लाईफ हा जो राईट आहे पर्सनला, फंडामेंटल राईट आहे, तो इन्क्लूड करतो राईट टू एज्युकेशन. कारण तुम्हाला जर एज्युकेशन नसेल, शिक्षण नसेल, तर तुम्ही दिलेल्या राईट टू लाईफ या मूलभूत हक्काला काही अर्थ उरत नाही. कारण ऍक्सेस टू लर्निंग, ऍक्सेस टू एज्युकेशन याशिवाय डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स असू शकत नाही. ठीक आहे. दिस वॉज क्लॅरिफाईड इन उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, वेअर द कोर्ट रिकॉग्नाइज फ्री एज्युकेशन ॲज अ फंडामेंटल राईट अप टू एज ऑफ 14 इयर्स पर्यंत फ्री एज्युकेशन, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, फ्री एज्युकेशन कुठे रिकॉग्नाइज झालं? या केसमध्ये झालं. कोर्टानेच इंटरप्रिट केलंय हे. बघा, वेगवेगळ्या गोष्टी समोर येणार, राईट टू एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल क्रायसिस, प्रायव्हसीचा डिस्प्यूट, आधार जजमेंट आहे ना ते, म्हणजे आधार कार्ड आल्यानंतर तो प्रायव्हसीचा आणि ते आधार कार्ड लिंक करण्याचा सगळा तो वाद सुरू झालाय. न्यू चॅलेंज आहे, न्यू चॅलेंज ज्युडिशियरीच्या समोर आल्यानंतर ज्युडिशियरीने काय केलेलं आहे त्यावरती आपलं इंटरप्रिटेशन दिलेलं आहे आणि ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आर्टिकल 21 चा आपल्या समोर ओपन केलेला आहे ॲज अ फंडामेंटल राईट अप टू एज ऑफ 14. सबसिक्वेंटली द 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इन्सर्टेड आर्टिकल 21A. 86th अमेंडमेंट झाली आणि ह्या अमेंडमेंटनी 21A इन्क्लूड केला, मेकिंग फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन एज 6 to 14 अ कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी. दस बघा, फक्त पार्लमेंट, फक्त कोर्ट हे बोलून नाही थांबलेलं,
की काय आहे, कोर्टाने इंटरप्रिटेशन दिलं उन्नीकृष्णन मध्ये, पण आपली जी पार्लमेंट आहे तिने काय पास केलं, 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास केली आणि हा राईट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून 21A मध्ये तो इन्क्लूड केला. क्लिअर शब्दामध्ये आपल्याला तो आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसतोय. वेअरएज प्रायव्हसी, एन्व्हायरमेंट वगैरे हे आपण काय म्हणतो, हे कोर्टाने हे सुद्धा इंटरप्रिट केलेलं आहे, ते आपल्याला नाही दिसत आहे पण हे दिसतंय, कारण अगेन हा खूप जास्त इम्पॉर्टंट राईट आहे, एज्युकेशनल राईट आहे. सर्वच राईट आर्टिकल 21 अंडर येणारे इम्पॉर्टंटच आहेत, पण आपण याला स्पेशल का डिस्कस करतोय, कारण 21A मध्ये 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, बघा अमेंडमेंट झाली म्हणजेच एमर्जिंग ट्रेंड आहे, नवीन ट्रेंड आहे, सोसायटी स्टॅटिक नाहीये म्हणून हा बदल झालेला आहे. ठीक आहे, आणि त्यातून हे सगळं इंटरप्रिटेशन आपल्या समोर आलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे म्हणून हे पॉसिबल झालेलं आहे. ओके, मेकिंग फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन एज 6 to 14, a constitutional guarantee. Thus, education has evolved into a key socio-economic right enforceable within constitutional framework. इव्हॉल्युशन काय आहे, इनिशियली डीपीएसपी अंडर आर्टिकल 45 राईट टू एज्युकेशनचं इव्हॉल्युशन इथे दिलेलं आहे. सुरुवातीला 45च्या अंडर काय होतं, फक्त डीपीएसपी होतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी होतं, पण आता ते काय झालेलं आहे, एक फंडामेंटल राईट म्हणून आपल्या समोर आहे. ज्युडिशियली रीड इनटू आर्टिकल 21. ज्युडिशरीने काय केलं, आर्टिकल 21 चा पार्ट बनवलं. मोहिनी जैनची केस असेल किंवा उन्नीकृष्णनची केस असेल, आपल्याला दिसलं की काय आहे, राईट टू एज्युकेशन हा पार्ट आहे आर्टिकल 21 चा, लॅटर मेड एक्सप्लिसिट थ्रू आर्टिकल 21A. मग आपल्याला एक्सप्लिसिट प्रोव्हिजन दिसली, रिटन प्रोव्हिजन दिसली आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. की जजमेंट्स काय आहेत बघा, मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका, राईट टू एज्युकेशन फ्लोज फ्रॉम आर्टिकल 21. त्यानंतर उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, एज्युकेशन इज अ फंडामेंटल अप टू 14 पर्यंत. 86th अमेंडमेंट ऍक्ट 2002 इन्सर्टेड आर्टिकल 21A, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. ठीक आहे, हा 86th अमेंडमेंट आली. बघा हे काय आहेत, हे इंटरप्रिटेशन म्हणजे ज्युडिशरीने रिकॉग्निशन आहे आणि हे इंटरप्रिटेशन म्हणजे एक्सप्लिसिट प्रोव्हिजन आहे. समजलं. सोसायटी फॉर अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2012 upheld right to education act applicability. ओके, जी राईट टू एज्युकेशन ऍक्ट होता त्याची जी ऍप्लिकेबिलिटी होती ती अपहेल्ड केली या केसमध्ये, सोसायटी फॉर अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता रिसेंट ट्रेंड आपल्याला काय दिसतो, 2021 मध्ये सुप्रीम कोर्ट रिअफर्म दॅट क्वालिटी एज्युकेशन इज इंटिग्रल डिग्निटी अँड इक्वॅलिटी लिंक्ड विथ आर्टिकल 21 अँड डीपीएसपी. बघा, क्वालिटी एज्युकेशन, चांगलं शिक्षण कशाचा भाग आहे, आर्टिकल 21 चा भाग आहे आणि डीपीएसपीशी सुद्धा तो जोडलेला आहे. पण पहिल्याच पॉइंट मध्ये हे बघितलंय की काय तिन्हीमध्ये कनेक्शन आहे, राईट टू, ते आपण या एज्युकेशनच्या कंटेक्स्टमध्ये जोडू शकतो. फंडामेंटल राईट 21A अंडर मिळतोय. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी 45 अंडर आपली डायरेक्टिव्ह होतं स्टेटला की त्यांनी काय करायचंय, फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन करायचंय. आणि त्यानंतर आता के, जी आपली ड्युटी आहे की सर्वांनी आपल्या जे चाइल्ड आहे त्याला काय करायचंय, पालकांनी स्कूलमध्ये पाठवायचं आहे, शाळेत पाठवायचं आहे. तिन्हीचं कनेक्शन आहे या राईट मध्ये, कळतंय. आणि तेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा रिअफर्म केलेलं आहे. आता कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन अँड इट्स इम्पॅक्ट. कमर्शियलायझेशन आपण बघतोय, खाजगीकरण झालेलं आहे आणि खाजगीकरणानंतर खूप जास्त कमर्शियलाइज्ड ऍक्टिव्हिटी घडतात. आता एलपीजी रिफॉर्म सुद्धा समजून झालेले आहेत, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आधी सिक्वेन्सनी जर आपण बघितलं लेक्चर्स तर तुम्हाला हे सगळं समजणार आहे. ठीक आहे, सो आता कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन काय प्रॉब्लेम आहे. इन रिसेंट डिकेड्स एज्युकेशन हॅज इन्क्रीजिंगली been affected by commercialization due to rapid privatization and market oriented approaches. बघा, रॅपिड प्रायव्हेटायझेशन झालंय,
LPG रिफॉर्म्स आपण समजून घेतलेले आहेत. 1991 नंतर झालेले हे सगळे रिफॉर्म्स होते. त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन सुद्धा झालं आणि ते आता रॅपिडली व्हायला लागलेलं आहे. मार्केट ओरिएंटेड अप्रोचेस आहेत. जेव्हा प्रायव्हेटायझेशन असतं तेव्हा तिथे कुठल्याही सोशो कल्चरल एज्युकेशनल अपलिफ्टमेंटचा विषय नसतो. तिथे प्रॉफिट ओरिएंटेड अप्रोच असतो. समोरची व्यक्ती फक्त आपला प्रॉफिट बघत असते, कारण त्यांनी ती प्रायव्हेट इन्स्टिट्यूट त्या प्रॉफिटसाठीच काढलेली असते. लोकांचं कल्याण समाज कल्याण यासाठी ती काढलेली नसते. द ग्रोईंग डॉमिनन्स तो एक तो त्यांचा भाग असू शकतो त्याचा, पण त्याचा एक एम काय असतं, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं एम काय असतं, प्रायव्हेट ज्या एंटिटीज आहेत त्यांचं बेसिक एम काय असतं, तर ते एम असतं मनी मेकिंग और प्रॉफिट मेकिंग. The growing dominance of private educational institution has resulted in high fees, inequality in access and treatment of education as a commodity rather than welfare oriented right. Welfare oriented right पेक्षा पण एज्युकेशनला कमोडिटी म्हणून ट्रीट करणं. The Supreme Court has repeatedly held that while private participation is permissible, profiteering in education is unconstitutional. म्हणजे प्रॉफिटिंग साठीच्या गोष्टी करणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. प्रायव्हेटायझेशन हे परमिसेबल आहे, करू शकता. इन TMA पाय फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका, कोर्ट ऑब्झर्व दॅट एज्युकेशन कॅनॉट बी प्युअरली कमर्शियल इन नेचर. एज्युकेशन कायमच बघा आपल्या इंडियामध्ये तर एज्युकेशन याआधी कधीच कॉमर्स ऍक्टिव्हिटी नव्हती. कॉमर्स ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर त्यातून पैसा बनवणं वगैरे. आपण ऐकलं असेल ना की गुरुकुल सिस्टीम आहे, त्या गुरुकुल सिस्टीम मध्ये लोक शिकत होती, तिथे कधीच पैसा हा एम नव्हता. ठीक आहे. आणि इंडियन कल्चरमध्ये आपल्याला एज्युकेशन ज्ञानदान हे एक दान मानलं जातं, पुण्याचं काम मानलं जातं, राईट. सो त्या काळामध्ये त्या कल्चर मधले आपण आहोत किंवा इंडिया आहे, मग या कल्चर मधनं आल्यानंतर त्याचे इम्प्लिकेशन्स आपल्याला लॉज मध्ये सुद्धा दिसणार. ठीक आहे. द कोर्ट ऑब्झर्व दॅट एज्युकेशन कॅनॉट बी प्युअरली, त्यामुळे कोर्टानं सुद्धा सांगितलं की प्युअरली कमर्शियल ऍक्टिव्हिटी ही असू शकत नाही, कारण ती एकतर आर्टिकल 21 अंडर फॉल होणार. त्यामध्ये 21 अंडर का, कारण डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स आपल्याला द्यायचं आहे. डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स का येतो, कशातून येतो, एज्युकेशन मधनं येणार आहे. चांगलं एज्युकेशन असेल, जर ऍक्सेस टू एज्युकेशन असेल, ऍक्सेस टू लर्निंग असेल, तर ती व्यक्ती शिकणार आहे, स्किल्स अपलिफ्ट होणार आहेत, पुढे जाणार आहे आणि काम करणार आहे, आणि काय होणार आहे, बेसिकली डेव्हलपमेंट होणार आहे, सोसायटल डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला दिसणार आहे. आणि त्याचबरोबर पर्सनल जी लाईफ आहे ती लाईफ सुधारणार आहे, बेटर होणार आहे. सो नुसता श्वासोश्वास घेणं हे आयुष्य राहणार नाही, तर राईट टू डिग्निफाईड एक्झिस्टन्स असणार आहे. एज्युकेशन कॅनॉट बी प्युअरली कमर्शियल इन नेचर. सिमिलरली PA इनामदार versus State of Maharashtra, court emphasized that reasonable regulation is necessary to prevent exploitation. रिझनेबल रेग्युलेशन नेसेसरी आहे एक्सप्लॉयटेशनला दूर करण्यासाठी. ठीक आहे. कमर्शियलायझेशन देअरफॉर पजेस अ सिरियस चॅलेंज टू कॉन्स्टिट्युशनल प्रॉमिस ऑफ इक्वॅलिटी अँड युनिव्हर्सल ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन. सो जे कमर्शियलायझेशन झालंय, आपण बघतो किती कॅपिटायझेशन फीज असतात किंवा किती डोनेशनच्या नावाखाली पैसे घेतले जातात, किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स कडून, प्रायव्हेट कॉलेजेस कडून ज्या केल्या जातात. ठीक आहे. हाय फीज की ज्या परवडणारच नाहीत, सामान्य लोकांना त्या परवडूच शकत नाहीत, अशा फीज आकारणं वगैरे हे सिरियस चॅलेंज आहे. पण कॉन्स्टिट्यूशननं पण आपल्याला एक प्रॉमिस केलंय. कोणतं प्रॉमिस आहे? 21A तर आहेच, पण त्याचबरोबर इक्वॅलिटीचं प्रॉमिस आहे 14 अंडर अँड युनिव्हर्सल ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन. आणि क्वालिटी एज्युकेशनचं सुद्धा एक प्रॉमिस आपल्याला आपलं कॉन्स्टिट्यूशन करतं. त्यामुळे या सगळ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला होप दिसते. ठीक आहे. अन्याय झाल्यानंतर बोलण्याची क्षमता काय येते, कारण कॉन्स्टिट्यूशनने ती होप आपल्याला दिलेली आहे. जर कॉन्स्टिट्यूशन नसतं तर ह्या सिच्युएशन मध्ये होपलेसनेस शिवाय काहीच हातात लागलं नसतं ना, की नाही आम्हाला करताच येणार नाही, आम्ही हे करूच शकत नाही, किंवा ते तसंच आहे, कॅपिटायझेशन फी घेतल्याच जातात. पण कॉन्स्टिट्यूशनला धरून जेव्हा कायदे बनतात त्या संदर्भातले, तेव्हा आवाज उठवायला पण जागा उरते. आणि कोर्टात गेल्यानंतर आपल्याला केसेस थ्रू सुद्धा असं दिसून येतं की राईट टू एज्युकेशनला सुद्धा इंटिग्रल पार्ट मानलेला आहे आर्टिकल 21 अंडर. एज्युकेशन इज इन्क्रीजिंगली ट्रीटेड ॲज अ मार्केट कमोडिटी लिडिंग टू, बघा मार्केट कमोडिटी म्हणून ट्रीट केलं जात आहे, म्हणजे एक विक्री होतीये, शिक्षणाची विक्री होतीये. ठीक आहे. कॅपिटायझेशन फीज आहेत, प्रॉफिट ड्रिव्हन प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या फक्त स्वतःच्या
प्रॉफिटचा विचार करत आहेत, बाकी कसलाच विचार त्यांच्या डोक्यात नाहीये. इन इक्वॅलिटी इन ऍक्सेस, ऍक्सेस नाहीये, मी जसं सांगितलं फीज परवडत नाही, ऍक्सेसेबल असणारच कसं आहे. डिक्लाइन इन कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीमध्ये आपल्याला एक डिक्लाइन दिसून येतं. हे एकदम बेसिक होतं. त्यानंतर केस लॉज काय आहेत बघा, TMA पाय फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ केरला. प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन अलाउड बट एज्युकेशन कॅनॉट बी प्युअरली कमर्शियल. बघा प्रायव्हेट एज्युकेशन देऊ शकता, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन तुम्ही काढू शकता, पण तुम्ही कॉमर्स ऍक्टिव्हिटी म्हणून एज्युकेशनला ट्रीट नाही करू शकत. ओके, आपण एज्युकेशन आणि एज्युकेशन देणारे जे एज्युकेटर्स असतात त्यांना सुद्धा सर्व्हिस सेक्टरमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, हे का आहे? कारण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स जरी अलाउड असल्या तरी ती सर्व्हिस आहे एक नेशनला किंवा स्टुडंटसाठी दिलेली, बट एज्युकेशन कॅनॉट बी प्युअरली कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणून ती ट्रीट करता येणार नाही असं या केसमध्ये सांगितलं होतं. प्रॉफिटरिंग करता येणार नाही, रिझनेबल रेग्युलेशन्स आहेत आणि त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अलाउड आहे असं PA इनामदारमध्ये सांगितलं होतं. मॉडर्न डेंटल कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ MP, स्टेट कॅन रेग्युलेट ऍडमिशन्स अँड फीज टू प्रायव्हेट एक्सप्लॉयटेशन. ओके, सो स्टेट रेग्युलेट करू शकतं ऍडमिशन्स आणि फीज प्रायव्हेट एक्सप्लॉयटेशनला कमी करण्यासाठी, म्हणजे जे शोषण करता येते कमी करण्यासाठी आपण स्टेट काय करू शकतं, फीज आणि जे काही ऍडमिशनचं स्ट्रक्चर आहे ते डिफाईन करू शकतं असं या केसमध्ये सांगितलं होतं. या केसेस डिटेलमध्ये वाचायच्या असतील तुम्हाला त्या अवेलेबल होणार आहेत, सहज सर्च करायचे आणि वाचून घेऊ शकता तुम्ही, किंवा आपल्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हने 2 ओळी 4 ओळींमध्ये शॉर्ट, आणि तुम्हाला जर स्टोरी माहीत असेल म्हणजे त्याचे जर फॅक्ट्स माहीत असतील तर ते फॅक्ट सुद्धा तुम्ही लिहा. ठीक आहे, आणि उत्सुकता असेल तर ते वाचून सुद्धा घ्यायचे आहेत. बऱ्याचशा केसेस PA इनामदार असेल किंवा TMI पाय असेल, ह्या सगळ्या केसेस अंडर ग्रॅज्युएट लेवलला ऑलरेडी डिटेलमध्ये शिकलेलं असणं अपेक्षित आहे या लेवलला. ठीक आहे, ब्रेन ड्रेन अँड फॉरेन एज्युकेशन मार्केट. आता ब्रेन ड्रेन ही कॉन्सेप्ट बघा. अनादर इमर्जिंग इश्यू लिंक्ड विथ राईट टू एज्युकेशन इज फेनोमेनन ऑफ ब्रेन ड्रेन. ब्रेन ड्रेन हे आपल्याला एज्युकेशन मार्केटमध्ये खूप जास्त दिसतंय. काय आहे? विच हॅज बीन इंटेन्सिफाईड बाय एक्सपान्शन ऑफ फॉरेन एज्युकेशन मार्केट. फॉरेनचं जे एज्युकेशनल मार्केट वाढलं त्यानंतर ब्रेन ड्रेनची आपल्याला समस्या जास्तीत जास्त जाणवायला लागली. ग्लोबलायझेशन हॅज एनेबल लार्ज नंबर ऑफ इंडियन स्टुडंट टू परस्यू हायर एज्युकेशन अब्रॉड. बघा, जे ग्लोबलायझेशन आहे त्या ग्लोबलायझेशनने LPG रिफॉर्म्स मधला जी रिप्रेझेंट कशाला करतो? ग्लोबलायझेशनला करतो. लिबरलायझेशन झालं, प्रायव्हेटायझेशन झालं, इकॉनॉमिक इम्पॅक्ट झाले, पण त्याचबरोबर कल्चरल एक्सचेंज सुद्धा झालं, एज्युकेशनल एक्सचेंजसाठी सुद्धा विद्यार्थी इकडे यायला लागले, इथले विद्यार्थी बाहेर जायला लागले, अब्रॉड जायला लागले, ऑफन लिडिंग टू मायग्रेशन ऑफ स्किल टॅलेंट अँड ह्युमन कॅपिटल. बघा, फक्त एज्युकेशनसाठी बाहेर जात नाहीयेत, कदाचित इथेच एज्युकेशन घेऊन सुद्धा जे इथलं स्किल टॅलेंट आहे ते मायग्रेट करते बाहेर, कारण बेटर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मुळात ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याचबरोबर एक बेटर स्टँडर्ड ऑफ लाईफ किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं स्वप्न असतं, आणि ते स्वप्न कदाचित या बाहेरच्या देशांमध्ये पूर्ण होऊ शकेल अशी त्यांना अपेक्षा असते. आणि संधी मिळाल्यानंतर ते मायग्रेशन आपल्याला स्किल्ड लेबरचं स्किल टॅलेंटचं दिसून येतं. वाईल इंडिव्हिज्युअल्स हॅव फ्रीडम टू सीक ऑपॉर्च्युनिटीज ओव्हरसीज, एक्सेसिव्ह ब्रेन ड्रेन वीकन्स डोमॅस्टिक डोमॅस्टिक स्ट्रेंथ. ओके, काय होतंय या सगळ्यामुळे? तर जे काही आपली डोमॅस्टिक स्ट्रेंथ आहे, ज्या कंट्रीची स्ट्रेंथ आहे, बघा परदेशात जाऊन शिकण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, त्याचबरोबर परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा, काम करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा सगळ्यांनाच आहे, कारण ती ऑपॉर्च्युनिटी अंडर येतं, फ्रीडम ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे. पण आणि ते कशाचा पार्ट आहे? इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे आर्टिकल 19 अंडर, आणि नॅशनल डेव्हलपमेंट गोलला ते हॅम्पर करते. डोमॅस्टिक जे म्हणजे जे आपली डोमॅस्टिक स्ट्रेंथ असू शकली असती, जे टॅलेंट आपलं असू शकलं असतं आणि त्यातून अजून गोष्टी बेटर झाल्या असत्या, तर ते ब्रेन ड्रेन होत आहे. ठीक आहे, हे आपल्याला इथे दिसून येतं. आता आपण नेक्स्ट आपली कन्सेप्ट बघणार आहोत. हे जे आपलं ब्रेन ड्रेन आहे,
ते नॅशनल डेव्हलपमेंटला हॅम्पर तर करतच आहे. इट ऑल्सो क्रिएट्स इनइक्वॅलिटी ॲज ओनली इकॉनॉमिकली प्रिव्हिलेज सेक्शन can afford foreign education. So this challenge highlights the need for state strengthen public education system and align educational policies with constitutional goals and social justice, welfare and inclusive growth. ठीक आहे. ब्रेन ड्रेन मुळे काय घडतंय, फक्त इकॉनॉमिकली जे प्रिव्हिलेज सेक्शन्स आहेत ते बाहेर जाऊन एज्युकेशन घेऊ शकतात, ते बाहेर जाऊन काम करू शकतात. इथे पण आपल्याला एक इनइक्वॅलिटी दिसून येते. आता ब्रेन ड्रेन काय आहे बघा. बेसिकली ब्रेन ड्रेन ही जी कन्सेप्ट आहे ती बेटर ऑपॉर्च्युनिटीजच्या रिलेटेड आहे, फॉरेन युनिव्हर्सिटी डोमिनन्सच्या रिलेटेड आहे आणि वीक डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स. हे काय करते, बेटर ऑपॉर्च्युनिटीज देत आहे, मिळत आहेत म्हणून जात आहेत. फॉरेन युनिव्हर्सिटी डॉमिनन्स आपल्याला दिसून येतो की फॉरेनच्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकल्यानंतर लागणाऱ्या नोकऱ्या, तिथून होणारी अपलिफ्टमेंट, त्यानंतर वीक डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन, आणि इथल्या ज्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना विकन करतात, कारण स्किल लोक इथे थांबतच नाहीयेत. आता हे न्यू चॅलेंज आहे. कॉन्स्टिट्युशनलचा कन्सर्न काय आहे, वीकन्स इंडियाज एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर, स्टेट इनइक्वॅलिटी, ओनली रिच कॅन मायग्रेट, अंडरमाइन्स 21A's गोल ऑफ इक्वल एज्युकेशन. सो हे सगळे आपल्या कॉन्स्टिट्युशनचे कन्सर्न्स आहेत. बघा मगाशी आपण जे पॉलिसी चॅलेंज बघितलं, स्टेट मस्ट बॅलन्स, ते पेज आपलं वर खाली झालेलं होतं, तर त्यामध्ये आपण हे बघितलं की इंडिव्हिज्युअल फ्रीडम, स्टेटने काय बॅलन्स केलं पाहिजे, इंडिव्हिज्युअल फ्रीडम अंडर आर्टिकल 19 अँड नॅशनल डेव्हलपमेंट गोल अंडर DPSP. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला अगेन काय दिसलं पाहिजे, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन दिसलं पाहिजे. ठीक आहे. हे बॅलन्स कुणाकडून झालं पाहिजे, हे बॅलन्स आपल्या स्टेट कडून झालं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपली कन्सेप्ट आहे मायनॉरिटी राईट्स अंडर आर्टिकल 30 आणि स्टेट कंट्रोल इन एज्युकेशन. आता 29 आणि 30 काय आहेत, मायनॉरिटीजचे कल्चरल, लिंग्विस्टिक आणि रिलिजियस आणि लिंग्विस्टिक राईट्स, आपल्याला कल्चरल राईट्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. ठीक आहे. रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचे कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स आपल्याला इथे दिसून येतात. मायनॉरिटीज हॅव राईट टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अंडर आर्टिकल 30. सेंट झेवियर्स कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ गुजरात 1974, मायनॉरिटी ऑटोनॉमी टू प्रोटेक्टेड, TMA पाय फाउंडेशन 2002 ची केस, स्टेट रेग्युलेशन्स अलाउड बट नॉट डिस्ट्रॉय मायनॉरिटीज कॅरेक्टर, PA इनामदार 2005, मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन ऑल्सो सब्जेक्ट टू फेअरनेस अँड ट्रान्सपरन्सी नॉर्म्स. ठीक आहे. ह्या काय आहेत, हे केस लॉज आहेत आर्टिकल 30च्या रिलेटेड. मायनॉरिटीची जी ऑटोनॉमी आहे, त्यांची जी स्वायत्तता आहे ती प्रोटेक्ट झाली पाहिजे असं या केसमध्ये सांगितलंय. स्टेट रेग्युलेशन्स अलाउड बट कॅनॉट डिस्ट्रॉय मायनॉरिटी कॅरेक्टर, मायनॉरिटीचं कॅरेक्टरच डिस्ट्रॉय करून कोण वेगळीच लोक भरणं किंवा काम करणं हे स्टेटला नाही करता येणार, कारण मायनॉरिटीचं जे कॅरेक्टर आहे, बेसिक कॅरेक्टर मायनॉरिटी म्हणून त्यांना मिळालेलं आहे, ते प्रोटेक्टेड राहिलं पाहिजे. मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो सब्जेक्ट टू फेअरनेस अँड ट्रान्सपरन्सी नॉर्म्स. सो ह्या केसेस आपल्याला माहीत आहेत की या फेअरनेस आणि ट्रान्सपरन्सी नॉर्म्सला सुद्धा त्या सब्जेक्ट आहेत. म्हणजे त्यांच्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स 29 आणि 30 बेसिकली 30 अंडर प्रोटेक्टेड आहेत, एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, फंडामेंटल राईट आहे, म्हणून तिथे अनागोंदी कारभार चालेल तर ते चालणार नाही. प्रोटेक्शन आहे कॉन्स्टिट्यूशनचं, लक्ष आहे, कारण मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन ऑल्सो सब्जेक्ट टू फेअरनेस अँड ट्रान्सपरन्सी नॉर्म्स. कन्क्लुजन काय आहे बघा, द एमर्जिंग रिजिम ऑफ राईट अँड रेमेडी रिफ्लेक्ट ज्युडिशरीज ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल इन इंडियन कॉन्स्टिट्युशनॅलिझम. इंडियन कॉन्स्टिट्युशनॅलिझम मध्ये एमर्जिंग रिजिम ऑफ राईट्स आणि रेमेडीज आहेत. सो ज्युडिशरीचा इथे कोणता रोल, ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल, बदल करण्यासाठीची ज्युडिशरीची इच्छा, बदल करण्यासाठीचा ज्युडिशरीचा रोल आपल्याला दिसून येतो की नवीन राईट्स येत आहेत तर त्यांना नव्या विचारांनी काय केलं पाहिजे, जोडलं गेलं पाहिजे किंवा त्याच्यात बदल केला पाहिजे. की डेव्हलपमेंट इन्क्लूड्स कंपन्सेशन ॲज कॉन्स्टिट्युशनल रेमेडी. कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणून, जे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. कंपन्सेशन रिलेटेड पूर्ण सगळा जो काही कंपन्सेशनचा डिस्कोर्स आहे पूर्ण आपण डिस्कस केलाय की कशा पद्धतीने आर्टिकल 32 आणि 26 अंडर आपल्याला रिट ज्युरिस्डिक्शन मिळते. पण जर आपल्याला रेमेडीज घ्यायच्या असतील तर आपल्याला काय लागणार आहे,
कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे इंडिव्हिज्युअल्सला. कारण इंडिव्हिज्युअलचा राईट जेव्हा व्हायोलेट होतो त्यानंतर जर तो राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी रिलेटेड असेल, आर्टिकल 21 त्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल, तर लाईफ डिस्ट्रॉय होऊ शकतं. जसं की अनलॉफुल डिटेन्शन असेल किंवा कस्टोडियल डेथ्स असतील. तर ह्या रिलेटेड केसेस सुद्धा आपण मागच्या आपल्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. बघितलं नसेल आधी ते बघायचं आहे. एक्सपान्शन ऑफ आर्टिकल 21 इंटू न्यू राईट्स. एज्युकेशन बिकम एन्फोर्सिएबल. एक्सपान्शन ऑफ आर्टिकल 21 इंटू न्यू राईट्स. आणि आता एक्सपान्शनची पण गरज आहे. एज्युकेशन बिकमिंग एन्फोर्सिएबल. रेग्युलेशन अगेन्स्ट कमर्शियलायझेशन. challenges like brain drain and global education market, balancing minority autonomy with state control. Thus, constitutional remedies remain essential tool to ensure rights remain meaningful in changing society. हे समजलेलं आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आपण राईट टू एज्युकेशनला एक न्यू लॉ म्हणून, न्यू रेजिम म्हणून बघितलं आणि त्यामध्ये कशा पद्धतीने फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल ड्युटीजची जी काही भूमिका आहे ती समजून घेतली. त्यानंतर मायनॉरिटीजचे काही राईट्स आहेत. मायनॉरिटीजना एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्थापन करण्यासाठीचे काही राईट्स मिळतात. सो ते राईट्स आपण बघितले. आणि त्यामध्येच हे सुद्धा आहे बघा, आर्टिकल 31 grants minorities the right to establish and administer educational institution of their choice. आणि हे सर्व आहे. This right is essential for protecting minority community for protecting minority communities from assimilation into dominant culture and ensures that impact of education accordance. Okay, this right is not absolute and is reasonable of state regulations. हे मी तुम्हाला सांगितलं की केस आहे तिच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे. TMI पाय वाली केस सुद्धा आपण बघितलेली आहे. ठीक आहे. टू एन्श्युअर एफिशियन्सी अँड फेअरनेस, सिमिलरली सेंट जेवियर्स कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ गुजरात, द कोर्ट एम्फसाइज दॅट मायनॉरिटी राईट मस्ट बी प्रोटेक्टेड from excessive state interference and reasonable control is permissible. Thus, the constitutional balance lies in ensuring minority autonomy, education, while allowing limited state supervision. Limited states जे supervision आहे ते limited ठेवायचं आहे आणि crucial part of Indian commitment of equality, cultural freedom and inclusive nation building. ठीक आहे. आता ओके, नेक्स्ट पॉइंट आपला हा होता की राईट टू मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड स्टेट कंट्रोल. त्यानंतरचा पॉइंट आहे सेक्युलरिझम अँड रिलिजियस फॅन्टॅसिझम. आता राईट्स इथपर्यंत आपण बघितलं होतं की ब्रेन ड्रेनची कन्सेप्ट आपण बघितली होती आणि हे सगळं बघितलं होतं. त्यानंतर हे राईट्स ऑफ मायनॉरिटीज काय आहेत? Establish, administer educational institutions and state control. The Indian Constitution recognize that minorities acquire 29 आणि 30 वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व आपण पाहिलेलं आहे. हे पॉइंट फॉर्म मध्ये मी सांगितलं, हे इथेच डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. TMI पाय फाउंडेशन असेल, स्टेट वर्सेस स्टेट ऑफ केरला आणि या सगळ्या केसेस आहेत. 29 आणि 30 हे या रिलेटेड इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. तुम्हाला ते माहिती असणार आहे. राईट ऑफ मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड स्टेट कंट्रोल. आता स्टेट ह्या गोष्टींवरती किती कंट्रोल ठेवू शकतं? तुम्ही जर आर्टिकल 15चं लेक्चर बघितलेलं असेल, आर्टिकल 15 ज्यामध्ये डिस्कस झालाय मॉड्यूल 2चं लेक्चर, तर त्यामध्ये आपण एक डिस्कस केलं होतं की मायनॉरिटीज ज्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स असतात त्यामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन्स अंडर स्टेट रिझर्वेशन देऊ शकत नाही. कारण स्टेटला काही लिमिटेशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, कारण त्या इन्स्टिट्यूशन्सच एक अफर्मेटिव्ह ऍक्शनचा पार्ट आहेत. अपलिफ्टमेंट करायचे किंवा त्यांचं जे स्पेशल स्टेटस आहे ते टिकवून ठेवायचे मायनॉरिटीजचं, म्हणून त्यांची स्थापना झालेली आहे. त्यामुळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आणि स्टेट कंट्रोलचा इथे आपल्याला रोल दिसून येतो. आणि स्टेट कंट्रोलमध्ये काय आहे? ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी राहिली पाहिजे. त्यामुळे स्टेट सुद्धा त्यामध्ये इंटरव्हीन करणार आहे. आता नेक्स्ट आपला पॉइंट आहे सेक्युलरिझम अँड रिलिजियस फॅन्टॅसिझम. सेक्युलरिझम इज वन ऑफ द फाउंडेशनल प्रिन्सिपल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड फॉर्म
ऑफ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. आपल्याला माहिती आहे सेक्युलरिझमचा प्रिन्सिपल आणि ह्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत आपण रिलीजन जेव्हा डिवायसिव्ह फॅक्टर म्हणून बघितला आपल्या फाउंडेशन पेपर 1 मध्ये, तर तिथे आपल्याला सेक्युलरिझम ॲज अ सोल्युशन आपण बघितलं होतं. सेक्युलरिझम ॲज अ सोल्युशन इथे सुद्धा तेच आहे. सेक्युलरिझम आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि रिलिजियस फॅन्टॅसिझम, आमचाच रिलिजन कसा छान, ही जी स्पर्धा लागलेली आहे तो त्या स्पर्धेचं उत्तरच काय आहे, सेक्युलरिझम आहे. सेक्युलरिझम कडे जाणं आहे. द इंडियन सेक्युलरिझम डज नॉट मीन complete separation of religion and state as in Western models, but rather implies equal respect for religious and non-discrimination on religious ground. The state is expected to maintain neutrality in matter of faith while ensuring that every individual has freedom of conscience and right to freely profess, practice, propagate religion under Article 21. Article 21 to 28 आपल्याला माहिती आहे राईट टू रिलीजनच्या रिलेटेड आहे. सो कॉन्स्टिट्यूशनने रिलीजनला प्रोटेक्शन दिलेलं आहे. पण रिलीजनच्या ग्राउंडवरती नॉन डिस्क्रिमिनेशनची पॉलिसी आहे. कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन स्टेट करू शकत नाही. इंडियाचं जे सेक्युलरिझम आहे ते इतर कंट्रीजच्या पेक्षा वेगळं आहे. याचं कारण इंडियाचा कोणताही ऑफिशियल स्टेटचा कोणताही ऑफिशियल रिलीजन नाही. ठीक आहे. पण आणि त्याचबरोबर स्टेट कोणत्याही रिलीजन, 2 रिलीजन मध्ये डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. सेक्युलरिझम इन इंडिया therefore a basic feature of constitution and any act that promotes communalism is against the constitution mandate. जर कोणताही ऍक्ट जो रिलीजियस फॅन्टॅसिझम असू शकतो किंवा कोणताही ऍक्ट असू शकतो की जो काय तयार करतोय, कम्युनल डिस्ट्रिक्ट्स तयार करतोय. ओके. Secularism in India is therefore closely linked a basic feature of constitution and any act that promotes closely linked with fraternity, tolerance and peaceful coexistence among the diverse religious communities. Okay. However, the constitutional vision of secularism is often challenged by religious fanaticism. Religious fanaticism refer to extreme, rigid and intolerant attitude. बघा रिलीजियस फॅन्टॅसिझमचे डेफिनेशन काय आपल्याला करता येईल, एक्स्ट्रीम, ओके, एक्स्ट्रीम, rigid and intolerant attitude that promotes hatred and violence in name of religion. धर्माच्या नावावरती एक्स्ट्रीम, रिजिड, इनटॉलरंट ॲटिट्यूड दाखवणं, आमचाच धर्म श्रेष्ठ किंवा इनटॉलरंट राहणं की बाकी काहीच नको आम्हाला. ओके. इट थ्रेटन्स द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन बाय क्रिएटिंग कम्युनल टेन्शन्स, डिस्क्रिमिनेशन अँड सोशल डिव्हिजन. काय काय क्रिएट करतंय बघा हे, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशनला हार्मफुल आहे. त्याचबरोबर फॅन्टॅसिझम अंडरमाइन्स कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी बाय प्लेसिंग रिलीजियस आयडेंटिटी अबाव सिटीजनशिप, लीडिंग टू कम्युनल राईट्स, मॉब व्हायलेन्स अँड polarization. It indirectly violates the principle of equality, non-discrimination and right to life and dignity. The state has both authority to and responsible to curb religious extremism through legal and constitutional measures. स्टेट कडे काय आहे, ऑथॉरिटी आहे की ते काही रिलीजियस जे काही फॅन्टॅसिझम चाललेला आहे, एक्स्ट्रीमिझम चाललेला आहे त्याला कंट्रोल करू शकतात. आणि त्याचबरोबर हे काय आहे जे फॅन्टॅसिझम आहे ते आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉला, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉला हे हॅम्पर करतंय. तुमचं जे रिलीजियस इनटॉलरन्स आहे तो हॅम्पर करतोय. 15 काय आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन. पहिलाच ग्राउंड रिलीजन आहे. रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, तो रिलीजन आहे पहिला ग्राउंड. द राईट टू लाईफ अँड डिग्निटी, राईट टू लाईफ अँड डिग्निटीला ऑफकोर्स हॅम्पर होणार आहे, कारण एकाची लाईफ रिकॉग्नाइज होणं आणि दुसऱ्याची हॅम्पर होणं किंवा पर्सनल लिबर्टीवरती तो घाला आहे, डिग्निटीवरती घाला आहे फॅन्टॅसिझम म्हणजे. ओके. सो हे सगळं आहे. आर्टिकल 25 to 28 प्रोव्हाइड्स रिलीजियस फ्रीडम बट सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी अँड हेल्थ. बघा कुठलंही तुमचं जे फ्रीडम आहे, तुम्हाला जो मिळालेला फंडामेंटल राईट आहे, काही ऍब्सोल्यूट नाहीये. तिथे काहीतरी काय आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत. काही आपल्याला काय दिसून येतात, सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी आणि हेल्थ दिसून येतं की तुम्ही पब्लिक ऑर्डर जर डिस्टर्ब करत असाल रिलीजनच्या नावाखाली तर तुमचा राईट टू रिलीजन वगैरे काही नाही. ठीक आहे, तिथे पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब झाली आहे. त्यानंतर मोरॅलिटी, मॉरल स्टँडर्ड्स घसरवून तुम्ही रिलीजन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, रिलीजियस ऍक्टिव्हिटीज करताय. हेल्थला हार्मफुल ठरताय, नरबळी देताय, काय अजून करताय, विचित्र गोष्टी करताय. हेल्थ
हॅम्पर होतीये किंवा प्रदूषण होत आहे, गोष्टी वर्स्ट होत आहेत. दिस मीन्स दॅट रिलीजन कॅनॉट बी युज्ड ॲज जस्टिफिकेशन फॉर व्हायलेन्स, एक्सप्लॉयटेशन और डिसरप्शन ऑफ सोशल हार्मनी. व्हायलेन्सचा, एक्सप्लॉयटेशनचा, अनइक्वॅलिटीचा कोणताच ग्राउंड असू शकत नाही तुमचा रिलीजन. ओके, रिलिजियस गोष्टींमध्ये, पर्सनल लॉजमध्ये सुद्धा आता कोर्ट आपलं इंटरप्रिटेशन द्यायला लागलेलं आहे. साबरीमाला जजमेंट असेल, ट्रिपल तलाक जजमेंट असेल, हे सगळं तुम्हाला इथे कोर्ट करता आलं पाहिजे की आपण एक फेअर गोष्टींकडे मूव्ह होतोय किंवा फेअर गोष्टींकडे चाललेलो आहोत. व्हायलेन्स, एक्सप्लॉयटेशन आणि डिस्रप्शन ऑफ सोशल हार्मनी हे जर गोष्टी दिसत असतील तर हे रिलिजियस फॅन्टॅसिझम इथे होत आहे, तर ते चालणार नाही, कारण सेक्युलरिझमची आपली पॉलिसी आहे. द सुप्रीम कोर्ट इन SR बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया स्ट्रॉंगली रिअफर्म दॅट द सेक्युलरिझम इज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बघा, SR बोमई हे जे जजमेंट होतं त्यामध्ये सेक्युलरिझमला एक बेसिक स्ट्रक्चरचा भाग मानण्यात आलेला आहे, एक बेसिक आहे असं मानण्यात आलंय. वेअर ॲज सेक्युलर हा जो वर्ड प्रिॲम्बल मध्ये इन्क्लूड झाला तो नंतर झाला, 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटने झाला, पण सेक्युलर फीचर कॉन्स्टिट्यूशनचं काही 42nd अमेंडमेंटने आलेलं नाहीये, ते आधीपासूनच सेक्युलर नेचरचं आहे. अँड एनी ऍक्ट दॅट प्रमोट्स कम्युनलिझम इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट. हे मगाशीच आपण ही आधी स्लाइड घेतली की कम्युनल मॅन्डेट जे आहे किंवा प्रमोट एनी ऍक्ट दॅट प्रमोट कम्युनलिझम इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट, कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेटच्या विरोधात आहे. कन्क्लुजन मध्ये आपण काय म्हणू शकतो, सेक्युलरिझम इज अ इसेन्शियल फॉर मेंटेनिंग इंडियाज प्लुरलिस्टिक डेमोक्रेसी. विविधता आहे, विविधतेत एकता आहे आणि विविधतेने असं नटलेलं किंवा विविधतेनं साकारलेली अशी आपली डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. तर वाईल रिलिजियस फॅन्टॅसिझम पजेस अ सिरियस थ्रेट टू कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स अँड सोशल पीस, the success of Indian secularism depends upon tolerance, mutual respect and state firm commitment to protecting harmony and preventing misuse of religion for political or violent purpose. कोणत्याही प्रकारे पॉलिटिकल पर्पजसाठी, रिलिजियस फॅन्टॅसिझम प्रमोट करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारे पॉलिटिकल गेन, व्हायलेन्स या सगळ्या गोष्टी प्रमोट करण्यासाठी, जेंडर इक्वॅलिटीला दूर करून काहीतरी वेगळेच नॉर्म्स एस्टॅब्लिश करण्यासाठी, सोशल हार्मनी बिघडवण्यासाठी रिलिजनचा वापर केला जाऊ शकत नाही. विविध जजमेंट्समधनं सुद्धा आपल्याला हीच गोष्ट समोर येते, वारंवार आपल्याला हीच गोष्ट समजते. ठीक आहे, आता आपण या मॉड्यूलमध्ये हे सर्व, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. काय काय होतं, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण बघितले, फंडामेंटल राईट्स बघितले, DPSP बघितली, त्याचबरोबर DPSP बघितले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज सुद्धा बघितल्या. ओके, त्यानंतर आपण कंपन्सेशन ज्युरिस्डिक्शन्स बघितली. कंपन्सेशनची काय बघितली, ज्युरिस्डिक्शन बघितली की आता फक्त 32 आणि 26 अंडर गेल्यानंतर जे काही रिट ज्युरिस्डिक्शन मिळते त्याबरोबर कंपन्सेशन कॉन्स्टिट्युशनल टॉर्ट झालेला आहे असं त्याला ट्रीट करून इंडिव्हिज्युअलला सुद्धा काय दिला पाहिजे, रिलीफ दिला पाहिजे, कंपन्सेशन दिलं पाहिजे. आणि स्पेसिफिकली आपल्याला हे कशाच्या कंटेक्स्टमध्ये दिसतं, आर्टिकल 21च्या. ओके, त्यानंतर राईट टू एज्युकेशन आपण बघितला, RTE पूर्ण बघितला. त्यामध्ये आपण बघितलं आधी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल होता 45 अंडर, त्यानंतर ते काय झालं 21A आलं, नाही, नंतर ज्युडिशरीने आपले इंटरप्रिटेशन्स दिले, मोहिनी जैन असेल, उन्नीकृष्णन असेल, या सगळ्या केसेसमध्ये की राईट टू एज्युकेशन हा सुद्धा पार्ट अँड पार्सल आहे कशाचा, आर्टिकल 21चा. मग आपल्या पार्लमेंटने आर्टिकल 21A सुद्धा इन्क्लूड केलं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ठीक आहे, आणि मग त्यानंतर आपण ब्रेन ड्रेन ही कॉन्सेप्ट बघितली. फॉरेन एज्युकेशनल मार्केटनी ब्रेन ड्रेन केलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर इथली स्किल्ड लेबर, इथले स्किल्ड स्टुडंट बाहेर जात आहेत, बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकतायत, तिकडे जॉब करतायत, इथे या देशाला त्याचा काही फायदा होत नाही ॲज सच, अशी एक कॉन्सेप्ट आहे ब्रेन ड्रेन. ठीक आहे, आणि त्यामुळे काय होत आहे, ऑपॉर्च्युनिटीज वगैरे ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या किंवा ओव्हरसीज जाऊन शिकण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी सुद्धा काही अंशी देशाचं काय होत आहे यामध्ये नुकसान सुद्धा होत आहे.
आणि त्यानंतर आपण मायनॉरिटीज राईट्स बघितले, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याचे मायनॉरिटीला स्पेशल प्रोटेक्शन आहे, मायनॉरिटीजचे स्पेशल राईट्स आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 29 आणि 30 वाचायचं आहे. 30 अंडर मायनॉरिटीजना आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्याचा, ऍडमिनिस्टर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण स्टेट सुद्धा जर अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सीचा मुद्दा आला, करप्शनचा मुद्दा आला, तर स्टेट सुद्धा त्यामध्ये इंटरव्हीन करू शकतं, असं जजमेंट कोर्टानं दिलेलं आहे. ते जजमेंट सुद्धा आपण बघितले. त्यानंतर आपण बेसिकली या मॉड्यूलमध्ये बघितलं ते म्हणजे सेक्युलरिझम. ओके, सेक्युलरिझम ही पूर्ण कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, आपण ती शिकलेली आहोत. आपल्याला माहिती आहे सेक्युलर वर्ड आपल्या प्रिअम्बल मधला काय मिनिंग देतो. त्यानंतर रिलिजियस फॅन्टॅसिझम जे वाढलेलं आहे त्यावरती सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असतील. आता आपलं मॉड्यूल 3 सुद्धा इथे पूर्ण झालेलं आहे, कॉन्स्टिट्युशनल लॉ न्यू चॅलेंजेसचं. आधीचे जे व्हिडिओज होते त्यामध्ये फर्स्ट मॉड्यूल, सेकंड मॉड्यूल आणि आता हे थर्ड मॉड्यूल सुद्धा या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. इथे जरी सेक्युलरिझम रिलेटेड 2-3 पॅरा किंवा कमी कंटेंट मी दिलेला असला किंवा सांगितलेला असला तरी आधीचे लेक्चर्स तुम्ही बघितले तर तुम्हाला कंटेंट मिळणार आहे किंवा तुम्ही ते एक्झाममध्ये लिहिण्यासारखं आन्सर बनवू शकता. आणि थोडंसं स्वतः तुम्ही वाचा, स्वतः तुम्ही तुमच्या बुक्समधून, टेक्स्ट बुक्समधून, त्याचबरोबर थोडंसं ऑनलाईन रिडिंग मटेरियल आहे, छान चांगले आर्टिकल्स आहेत, ते वाचून हे आन्सर अजून तुम्हाला मोठं करता येईल. किंवा अजून तुम्हाला 25 मार्क्ससाठी लिहायचं आहे. बऱ्याच लोकांचा तो कन्सर्न आहे की 25 मार्क्स किती लिहायचं. तर व्यवस्थित मुद्देसूद आणि पॉईंट फॉर्ममध्ये जर व्यवस्थित लिहिलं, इंट्रोडक्शन पासून कन्क्लुजनपर्यंत व्यवस्थित बॉडी वगैरे छान तयार केली तर काही अवघड नाहीये 20 मार्क्सला जस्टिस देणं. ठीक आहे, त्यावरती सुद्धा आपण बोलू. पण आता आपला 3 मॉड्यूल झालेत, चौथं एकच मॉड्यूल आपलं आता बाकी आहे, डेमोक्रेटिक प्रोसेसेस रिलेटेड ते आहे आणि ज्युडिशियरीचा इंडिपेंडन्स वगैरे आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स हे सगळं आहे. तर ते आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत आता आपण इथे थांबूयात. थँक्यू.